आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची अध्यक्ष उपाध्यक्ष निवड होती। या ठिकाणी निश्चित आज या ठिकाणी माझे अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि उपाध्यक्ष म्हणून रामराव शेळके यांची निवड झाली। खरं तर आज या ठिकाणी शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, यांच्या तिन्ही नेते मंडळीचे या ठिकाणी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आमचा जो विश्वास दाखवला भविष्याला कधी तडा जाणार नाही। कारण की या ठिकाणी मी खरं तर मनपूर्वक आमच्या संचालक बोर्डाचे आभार मानाल। या ठिकाणी बिनविरोध एकमुखी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष शेळके यांची निवड झाली आहे। निश्चित येणाऱ्या काळात संचालक बोर्डाला सोबत घेऊन, कारण की ही शेतकरी संस्था आहे आणि ही संस्था नावारूपाला आली पाहिजे। मराठवाड्यातली सर्वात मोठी सहकारी क्षेत्रातली कुठली मध्यवर्ती बँक असेल तर ही छत्रपती संभाजीनगरची, आणि ही बँक ही शेतकऱ्याची आहे। या ठिकाणी तरुण वर्ग असेल, शेतकरी असेल, महिलांना कसं या बँकेच्या माध्यमातून आपल्याला प्रोत्साहन देता येईल, बँकेचं कसं हित जोपासेल यासाठी अध्यक्ष असतील, मी असेल, उपाध्यक्ष असेल, आमचे संचालक बोर्ड असेल, हे कटिबद्ध आहे। निश्चित मला या ठिकाणी खात्री ही बँक नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही। हे बघा, कर्जमाफी या ठिकाणी पुण्यश्लोक आयलटी होळकरी पुण्यश्लोक कर्जमाफी राज्य सरकारने दिली। या ठिकाणी विधिमंडळात मी सरकारचं अभिनंदन केलं की अतिशय शेतकऱ्याला दिलं असे यांना देणार कर्जमाफी योजना त्या ठिकाणी झाली। या ठिकाणी वीज बिलाबाबतीत असेल, आज राज्य सरकार हे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून काम करते आणि बँकेच्या माध्यमातून आपल्याला जे हिताचे निर्णय घेता येईल ते घेण्यासाठी आम्ही सर्व संचालक बोर्ड असेल, मी असेल, आमचे उपाध्यक्ष असेल, आम्ही प्रयत्न करू।